तर महत्त्वाची बातमी, नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजय झालेला आहे। महायुतीचा जल्लोष पाहायला मिळतोय। गुलालाची उधळण आहे, फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते। अमरनाथ राजूरकर यांचा मुलगा आशुतोष राजूरकर या सगळ्या जल्लोषात सहभागी झाले। नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजय झालाय आणि त्यानंतर नांदेड शहरामध्ये विजयाचा जल्लोष सुरू झाल्याचं पाहायला मिळते। आपण बघू शकता की महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांनी आता तिसऱ्यांदा विजय मिळवला। त्यांनी हॅट्रिक साधली आहे। या सगळ्या विजयामध्ये ढोल ताशांचा नगाडा दिसतोय। एकूणच जर बघितलं गेलंय तर अशोक चव्हाण यांचा फोटो आणि अमरनाथ राजूरकरांचा फोटो उधळताना दिसतोय। राजूरकर हे प्रचारामध्ये आघाडीत होते आणि त्यांचा विजय निश्चित होईल असं भाजप कार्यकर्त्यांकडून दावा केला जात होता, महायुतीकडून दावा केला जात होता। आता निकाल हाती आले आणि अमरनाथ राजूरकर मोठ्या फरकाने निवडून आले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। तर नांदेडमध्ये जर आपण पाहिलं तर कृष्णा पाटील आष्टीकर ठाकरेंचे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते, मात्र त्यांचा पराभव झालेला आहे आणि महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा विजय झाला।